हॅलो तर नमस्कार मित्रांनो, आज आलो होतो आपल्या गावाकडे. तर मित्रांनो, उन्हाळ्याचा टाइम होता, तर सुट्टे होते काही दिवस, तर मग आलो होतो गावी. तर मित्रांनो, गावाकडे आल्यानंतर म्हटलं आता आपलं गाव जे जुनं होतं ते कसं होतं आणि आता जे काही डेव्हलप झालंय ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो. आणि गावाकडे या लोकेशनला आम्ही काय मजा केली ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपला हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. या ब्लॉग मध्ये खूप आपल्याला एन्जॉय भेटणार आहे. तर मित्रांनो, ही आमच्या गावाकडली जवळची विहीर म्हणजेच आड म्हणतो आम्ही त्याला. या आडातून पूर्ण गाव पाणी भरते मित्रांनो. तर आता हे पाणी सध्या वरती आणि खूप छान आणि सुंदर पाणी आहे पिण्यासाठी पण आणि व्यवस्थित आहे. तर हे बघू शकता, आजूबाजूला घर आहेत आणि जनावरांसाठी पण कोठे आहेत. आणि याच्या आतमध्ये जी भिंत दिसते तुम्हाला, ही भिंत म्हणजे आतमध्ये शाळा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला शाळेचा पण ब्लॉग आपण याच्यामध्ये बनवलेला आहे, ऍड केलेला आहे. तर तुम्हाला ते दाखवतो नंतर. छान प्रकारे असं शाळेत आपलं तुम्हाला पूर्णपणे सगळं वैशिष्ट्य वगैरे किंवा सगळं तुम्हाला शाळेचं याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तर शेवटला हा व्हिडिओ शाळेचाच आहे. तर शाळेचा व्हिडिओ पूर्णपणे बघण्यासाठी हा व्हिडिओ स्टार्टिंग पासून पूर्ण बघा. तुम्हाला शाळेचा पण व्हिडिओ दिसेल आणि शाळा पण आम्हाला आमची तुम्हाला दिसेल. तर मित्रांनो, हे बघू शकता, हे हा गावाचा परिसर. आता गावातला हा परिसर आणि साईडला इथे किराणा दुकान येते, बघू शकता हे किराणा दुकान आहे गावातलं. आणि मित्रांनो, इथून सरळ जर गेलो ना आपण, तर या साईडला मित्रांनो इथे आम्ही पहिले गोटे खेळायचो. आता इथे गोट्यावरती सगळे लोक बसायचे, गप्पा मारायचे वगैरे. आम्ही इथे या रांगो काढली तर गोटे खेळायचो. तर इथे गोटे खेळायचो, पैसे खेळायचो, असं सर्व खेळ आम्ही खेळायचो पहिलं. आणि इथे मग नंतर मित्रांनो तुम्हाला थोडं पुढे गेल्यानंतर आपलं मंदिर वगैरे दिसेल. इथं साईडला आजूबाजू चांगली घरे, व्यवस्थित घर होतात. ही पडलेली जी घर आहेत मित्रांनो, इथं पहिले एकदम मस्त घर होते आणि या घराचा पहिले रुबाब होता. आता ती घर पडलेली कोसळलेली आहे आणि आता घरांचं काही जणांची घर डेव्हलप पण झालेली, काही जणांनी स्लॅबची पण घर सुद्धा बांधलेली आहेत. आता हा मंदिराजवळचा परिसर आहे मित्रांनो. तर या मंदिराजवळ पण आम्ही गोटे खेळायचो, पैसे खेळायचो, विट्टे दांडू खेळायचो, क्रिकेट खेळायचो. सर्व खेळ आम्ही या मंदिराजवळ पण खेळायला आहे मित्रांनो. आणि हे जे मंदिर आहे हे मारुतीचं मंदिर आहे मित्रांनो. इथं सप्ताह चालू आहे सध्या. तर मित्रांनो, सांगण्याचा उद्देश असा आहे की बाबा, या मंदिराचं खूप वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जर खरंच आपल्या मनभावातून जर प्रार्थना केली तर आमच्या गावातला मारुती खूप सत्याचा आहे असं लोक म्हणतात. आपल्याला अनुभव पण आहे असा प्रकारे. तर मित्रांनो, खूप सत्याचा हा आमचा मारुतीराया. तर मारुतीरायाला मी प्रार्थना करतो आपल्या सबस्क्रायबर साठी, आपले व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर मी मारुतीरायांना प्रार्थना करेल की तुमच्या आई वडिलांचं आयुष्य दीर्घोपार हो आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो. तर मित्रांनो, हा जो परिसर, ह्या मंदिराच्या पाठीमागचा परिसर आहे, हा आहे स्मशानभूमी. आमच्या गावाची स्मशानभूमी इथे आहे. आणि हा रोड जो आहे वाघेल खेळला जातो. तुम्हाला मंदिर पण दाखवले, मंदिरच्या बॅक साईडला बघा स्मशानभूमी दिसली का तुम्हाला. या साईडला पण तुम्हाला दाखवतो मी सगळे परिसर आपल्या गावातला. पूर्ण गाव तुम्हाला मी दाखवणार या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि या साईडला मित्रांनो, आम्ही ज्यावेळेस गोट्या खेळायचो, गोट्यामध्ये 10-20 असं एक प्रकार होता. 10-20 खेळायचो त्यावेळेस मुलांवरती राज यायचा ना, तर मुलांना या रस्त्यावर रोडवरूनच आम्ही त्याच्यावर राज घेत होतो खूप लांब पर्यंत. तर मित्रांनो, हा जो परिसर आहे हा गावाच्या बाहेरचा रोड आहे. आणि हा रोड इथून आपलं वाघेलखेड किंवा पाणी गाव आणि दूधपूरला वगैरे जातो. आता हा जो परिसर आहे हा रस्ता गावामध्ये जातो. तुम्हाला इथून पण गावामध्ये नेतो मी. तर मित्रांनो, बघू शकता आजूबाजूला पण इतर समाजाची पण घर आहेत आणि आपल्या मराठा समाजाची पण घर आहेत. आणि सगळंच म्हणजे आपण काय जाती भेदभाव करत नाही, सर्व समाज आपलाच आहे. तर मित्रांनो, बघू शकता हे हा रोड आहे आणि इथे पण आम्ही गोट्या खेळायचो, या मुलांसोबत पण खेळायचो. खूप सारे आपले मित्र पण आहेत इथे. आणि हा एक परिसर आहे, या साईडला पण घरे आहेत. आणि ही जी जुनी घर आहे काही इथे. आणि मित्रांनो, सध्या घराचं काही इथे काम चालू वगैरे. इथे पिपळाचं झाड आहे, पिपळा झाडाखाली एक मंदिर आहे आणि इथे पण आम्ही गोट्या वगैरे खेळायचो. होता हा परिसर इथला मंदिराजवळचा. इथून हा मंदिराला रोड इथून एक जातो. आणि तुम्हाला दाखवतो आता हा जे पिपळा झाडापासून हा परिसर, इथे आम्ही गोटे खेळायचो पहिले. इथे गार सावली पहिले राहायची, आता एवढे नाही येत. आणि इथे सर्व किलबिल वगैरे राहायची, कारण की लोक पहिले सर्व हे वाडे वगैरे सर्व भरलेले होते. पण आता सध्या नाही येत. तर इथे आतमध्ये सुद्धा आम्ही गोटे खेळायचो. एक मित्र होता माझा, त्याच्यासोबत आम्ही गोटे खाली इथे यायचो. तर मित्रांनो, पहिले तिथे एक दुकान होतं. आणि हा जो वाडे वगैरे आता सध्या बंदच होते. हे वाडे पहिले फुल भरलेले होते आणि पहिले फुल किलकिल वगैरे सर्व होतं. सर्व गावकऱ्यांचं वगैरे प्रेम वगैरे सर्व आज आमचं व्यवस्थित म्हणजे सगळं गावकरी एकदम जीव लावायचे वगैरे सर्व आणि मन मोकळे मनाचे. आणि मित्रांनो, हा जो रोड जातोय आता तुम्हाला दाखवतो. हा जो रोड आहे ना, त्या जिथे आम्ही
गोटे खेळायचो आहे बघा. इथे गोटे खेळायला, इथे पैसे खेळायला, अख्खं गावामध्ये आम्ही गोटे खेळायले. पूर्ण असली जागा कुठेच नाहीये की आम्ही गोट्यान पैसे वगैरे खेळू नाहीये. तर मित्रांनो, या परिसरामध्ये आम्ही गोटे खेळलो, पैसे खेळलो, सर्व गोष्टी वगैरे केल्या. आता हे गाव म्हणजे खूप असं छान प्रकारे डेव्हलप झाले. इथे पहिले साईडला घरं नव्हती, काय वगैरे नव्हती. तर तेव्हा इथे हे होतं म्हणजे लोकांची जनावर वगैरे बांधले जायचे आणि इथे पण आम्ही गोटे खेळत. आता ती घरं पडलेली कोसळलेली, इथे पण आम्ही या आतमध्ये पण इथे लिंबाखाच्या झाडाखाली गोट्यान पैसे खेळायचो. इथे पण साईडला इथे या बाथरूमच्या शेजारी आम्ही इथे गोट्यान पैसे खेळायचो. ते जागा पूर्ण हे झालेली आहे. तर मित्रांनो, हा आमचा गावाचा परिसर होता आणि अजूनपासून तुम्हाला दाखवतो. आजूबाजूला आता सध्या इथे पण घरं वगैरे डेव्हलप झाली आहे. आणि हा जो आहे, हा आहे बेलवाडा. तर मित्रांनो, ही पण लोक किंवा मुलं मित्र आपली मित्रच आहेत आणि खूप छान लोक इथली पण. तर मित्रांनो, आता हा जो एंट्रन्स आमचा म्हणजे गावाचा एंट्रन्स आहे, हा इथून आतमध्ये येता येतं किंवा सरळ आपण जाऊ शकतो मंदिराकडे. इथून याचं मंदिराकडे पण जाऊ शकतो. इथे साईडला ग्रामपंचायत आहे आमची, हे बघा ग्रामपंचायत आहे. आणि हा साईडला तुम्हाला दाखवतो, आपण जाऊ शकतो तिथं. आता तिथून मी डायरेक्ट इकडे आलो आमच्या घराकडे. तर मित्रांनो, या साईडला पण मन मोकळं होतात. पहिले कसं, पहिले तर काहीच नव्हतं. पहिले तर पूर्ण फक्त म्हणजे एकदम हे परिसर होता, गायरान भाग होता. तर मित्रांनो, या इकडे पण आता घर डेव्हलप व्हायला लागले. तर गावाकडे लोक उठून इकडे यायला लागले. काही लोक आंबट तालुक्याला चालले, काही लोक पुण्याला चालले, काही लोक जे शिकलेले आहेत ते लोक बाहेर झालेले आहेत. आणि जे शिकून सेटल वगैरे झाले ते त्या ठिकाणी बसलेले आहे, ज्या ठिकाणी त्यांचा जॉब वगैरे, ज्या ठिकाणी त्यांची नोकरी आहे त्या ठिकाणी. त्यामुळे आता गावातल्या एवढे काही लोक राहिलेले नाहीये. त्यामुळे गाव आता वसाड होत चाललेले आहे. परंतु मित्रांनो, गावाकडे खूप म्हणजे आनंद असा आहे की गावाकडे शांत वातावरण आहे आणि समृद्ध आहे. गावाकडे आल्यानंतर थोडस मनाला शांतता वाटते वगैरे. आणि ज्यावेळेस आपण शहरामध्ये जातो मित्रांनो, थोडी ती किलकिल वगैरे, ते त्रास, ते वेदना सर्व सहन करावं लागतं शहरामध्ये. आहे शहरामध्ये सर्व गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या बघू शकता. ही आहे माझी शाळा. तर मित्रांनो, मी ज्यावेळेस लहानपणी होतो त्यावेळेस या शाळेमध्ये शिकलो आणि आज मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे. मला असं म्हणायचंय की आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की आज आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले आहोत. जे जे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले आहेत त्यांना या शाळेची प्रत्येक भिंत आणि प्रत्येक कहाणी आठवत असेल. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नक्कीच एक क्षणापुरतं तरी का होईना, परंतु तुम्हाला तुमच्या जुन्या भूतकाळात नक्कीच घेऊन जाणार आहे. तर बघू शकता मित्रांनो, जिल्हा परिषदची शाळा ही त्यावेळेस खूप म्हणजे खूप गाजलेली ठिकाण म्हणजे एज्युकेशनचं स्थान होतं. आणि त्यावेळेस भरपूर सारी मुलं किंवा आज जी मोठमोठ्या पदावर जी माणसं पोहोचली ना, ते या जिल्हा परिषद शाळेने पोहोचवलेली मुलं आहेत. आज कलेक्टर असतील, IPS असतील, IAS असतील, कोणी असेल, पंतप्रधान असेल किंवा मुख्यमंत्री असेल, तरी कोणी घडवलं ना तर या जिल्हा परिषद शाळेने घडवले. ह्या गोष्टीचं भान राहू द्या. आणि आज जी इंग्लिश मीडियम वगैरे ह्या शाळा आल्यात ना, जी मजा आमच्या जिल्हा परिषद मध्ये होती आणि आजही काही मुलं ग्रामीण भागातली घेत आहेत, तर त्या मुलांना ही मजा जे इंग्लिश मिडियमला आहे त्यांना कधीच आणि कदापि मिळणार नाही. हे बघू शकता मित्रांनो, ही माझी जुनी शाळा आहे आणि आज या शाळेची अवस्था इतकी कठीण झालेली आहे की सांगू शकत नाही. आज आम्ही याच वर्गात बसायचो, याच वर्गात भांडणं करायचो, याच वर्गात शिकायचो, याच वर्गामध्ये खायचो प्यायचो, खूप मजा मस्ती करायचो. आणि आज आमच्या समोरच आज आमची शाळा अशी उद्ध्वस्त होती आहे. तर खूप आम्हाला वाईट वाटतंय. परंतु कसं नसतं ना की काही ठिकाणी खूप काही गोष्टी घडून जातात, त्यामुळे आपल्याला काही करता येत नाही. आपण आपल्या गावाचं वर्चस्व आपण हातात घेता येत नसतं, त्यामुळे आपण काही करू शकत नाहीये. परंतु आज या आमच्या शाळेची अशी परिस्थिती बघून खूप वाईट वाटतंय. आणि मित्रांनो, या शाळेमध्ये जेव्हा मी येतो किंवा मी या शाळेला, माझ्या शाळेच्या पाठीमागच घर आहे, शाळेच्या बाजूलाच घर आहे, तर मी ज्यावेळेस या शाळेमध्ये बघतो किंवा शाळेमध्ये येतो किंवा शाळेच्या आउटसाइडनी ज्यावेळेस मी माझ्या शाळेला बघतो, तर त्यावेळेस मला असा भास होतो की माझ्या शिक्षकाने मला आवाज दिलाय की काय, असा मला भास होतो. हे आमचं ऑफिस होतं त्यावेळेस. आज आमच्या ऑफिसची परिस्थिती खूप कठीण आहे.
अँड बघू शकता हे आमच्या शाळेचं ग्राउंड. याच ग्राउंडवर आम्ही क्रिकेट खेळायचो, खो खो खेळायचो, कबड्डी खेळायचो. खूप सारे असे आउटडोअरचे जेवढे काय गेम आहेत तेवढे सर्व गेम खेळायचो. अँड या झाडावरती बसायचो, सुरपारांब्या खेळायचो, सुरपाट्या खाली येत खेळायचो. अँड खूप सारी मजा मस्ती मस्करी वगैरे केली आहे. ही सारी जी आज झाडे तुम्हाला दिसत आहेत ही सर्व झाडे आम्ही लावलेली आहे. त्यावेळेस आम्ही ही झाडे लावली, त्यावेळेस या झाडांना पाणी नव्हतं. तर या भिंतीच्या पलीकडेच एक विहीर आहे, आड आहे. आम्ही त्या गावाचा आड होतो आमचा, तो पाणी प्यायचा. तर आम्ही त्या आडाचं पाणी आणून या झाडांना टाकायचो, त्यामुळे ती आज झाडे वाचली. ही बघू शकता, ही फुलाची झाडं आम्ही लावलेली आहे आणि आज आम्ही त्यांना पाणी घालून वाढवलेलं आहे. तर आज सुद्धा ती रोप त्या जागी आहे आणि खूप आम्हाला आठवण येते त्या क्षणाची. त्या क्षणामध्ये आम्हाला काही कळत नव्हतं, परंतु न कळत तो काळ आमचा निघून गेला आणि आज तो काळ आम्हाला आठवला की रडायला येतं. या ठिकाणी आम्ही बसायचो, याच भिंतीवरून उड्या, ज्यावेळेस ही घरे नव्हती त्यावेळेस याच भिंतीवरून उडी मारून शाळेची बॅग घेऊन आम्ही याच भिंतीच्या पाठीमागून निघून जायचो. या खिडकीतून बाहेर यायचो. आमच्या ज्यावेळेस गणिताचा तास असायचा त्यावेळेस त्या गणिताच्या तासाला घाबरून आम्ही याच भिंतीवरून उडी मारून साईडला शेतातून घरी जायचो किंवा कुठेही खेळत बसायचो. बरोबर 4:30 वाजले की घरी जायचो. असं आम्ही केलेलं आहे आणि आज या गोष्टी आठवतो आणि या गोष्टी आठवल्यानंतर एक भास होतो मनाला की अरे यार आपण अजून इथेच आहोत. आणि या गोष्टी करताना ज्यावेळेस मी शाळेमध्ये येतो त्यावेळेस मला असं वाटतं की यार तो टाइम खूप मिस केला. का असं मिस केला मी आणि का निघून गेलो, परंतु खरंच न कळत तो काळ आमच्याकडून ढकलला गेला आणि आज तो आमच्यापासून तो काळ चोरला गेलाय. तर त्या काळाची खूप आठवण येते आणि खूपच रडायला येते. याच ठिकाणी आम्ही असं खिचडी खायला बसायचो, भात खायला बसायचो. या ठिकाणी सर्वजण बसायची मुलं. आता या ठिकाणी आम्ही झेंडावंदन वगैरे किंवा राष्ट्रगीत वगैरे व्हायचं आमचं ज्यावेळेस 15 ऑगस्ट व्हायचा. याच ठिकाणी आम्ही 4:30-5 वाजता उठून आवरून यायचो. 15 ऑगस्टच्या दिवशी खाकी पॅन्ट आणि ती व्हाईट शर्ट घालून यायचो. आई आम्हाला सकाळीच उठवायची आणि तेल लावायची, पावडर लावायची की आज 15 ऑगस्ट उठ, सगळे मुलं उठले. याच ठिकाणी आम्ही भाषण वगैरे करायचो. काय काळ होता तो आणि आज त्या काळाला आम्ही मिस करतोय खूपच. ज्यांनी हा म्हणजे क्षण अनुभवलाय त्यांना नक्कीच माझा व्हिडिओ आवडेल आणि त्यांनी खरंच चॅनलला असे नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊ येत राहील. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्याशी जोडा, कारण की मी नवीन व्हिडिओ ज्यावेळेस अपलोड करेल त्यावेळेस तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही बघू शकता, ही झाडं आहेत ती आम्ही लावलेली. आज झाडं आम्हाला बिचारी झाडं आज आमच्यामुळे आज अनाथ झालीये की खरंच असं वाटतंय, कारण की त्यांना पाणीच नाहीये. हे हा हौद होता ज्यावेळेस आम्ही होतो त्या शाळेत. ह्या हौदामध्ये कदाचित थोडंफार पाणी होतं, बट आज याची अवस्था खूपच बिकट झालेली आहे. आणि खरंच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या त्या मित्रासोबत शेअर करा ज्या मित्रासोबत तुम्ही हे सारे दिवस बघितलेत, अनुभवलेत. तर मनापासून धन्यवाद, तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा. आप सभी को मेरी ढेर सारी शुभकामनाएं.